बाळांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये तुमच्या ऍप्लिकेशनचं स्टेटस मला नक्कीच कळवा की तुमचं कॅप राऊंडचं रजिस्ट्रेशन झालंय का, रजिस्ट्रेशन प्लस व्हेरिफिकेशन सुद्धा झालंय का तुमचं, का फक्त रजिस्ट्रेशन झालंय व्हेरिफिकेशन बाकी आहे. जे पण स्टेटस असेल प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा बाळांनो, जेणेकरून मी तुम्हाला तशा पद्धतीने मदत करू शकतो पुढे. ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आतापर्यंत सीईटी सेलने फक्त आपल्याला अर्धवट शेड्यूल सांगितलं होतं. ठीक आहे, पण आपल्याला या व्हिडिओमध्ये पूर्ण शेड्यूल बघायचंय. तुमचा कॅप राऊंड 1 केव्हा होणार आहे, 2 केव्हा होणार आहे, 3 केव्हा होणार आहे, 4 केव्हा होणार आहे, स्पॉट राऊंड केव्हा होणार आहे, आयएलएस केव्हा होणार आहे, तुम्ही कॉलेजमध्ये केव्हा जाणार, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू. चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. जोपर्यंत तुम्हाला एक बेस्ट कॉलेज भेटत नाही तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, डायरेक्ट कनेक्टेड असेल मी तुमच्या सोबत. ठीक आहे. माझे जे पण व्हिडिओज आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलाच येतात. व्हॉट्सअप ग्रुप फुल होऊन जाईल, त्याआधी जॉईन करा बाळांनो. बघूया एमएसटी सीईटी 2026चं कॅप राऊंडचं 1 to 4चं शेड्यूल. ठीक आहे. त्याआधी मी तुम्हाला काही अपडेट दाखवतो बाळांनो. ठीक आहे, की आता रिसेंटली पब्लिश झालेले शिक्षा न्यूजपेपरमध्ये. ठीक आहे. ॲज पर द लेटेस्ट अपडेट फ्रॉम द स्टेट सीईटी सेल, द एमएसटी सीईटी ऍडमिशन इज प्रोसेस प्रोग्रेसिंग ॲट मच फास्टर पेस दिस इयर. ठीक आहे. मागच्या वर्षापासून थोड्याशा गोष्टी फास्ट चालत आहेत. ठीक आहे. कारण मागच्या वर्षी काय व्हायचं बाळांनो, समजा रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे तर 2 दिवसा पहिले नोटीस यायची की 2 दिवसात रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे किंवा एवढ्या एवढ्या तारखेपर्यंत व्हेरिफिकेशन चालणार आहे. या वर्षी काहीच नोटीस नाही. ज्या वेळेस नोटीस पाठवतात त्याच वेळेस रजिस्ट्रेशन सुरू करून दिलं. निकालाची पण नोटीस यायची पहिले. ठीक आहे, की 2 दिवसात निकाल येणार आहे, 3 दिवसात निकाल येणार आहे. या वर्षी डायरेक्ट निकाल जाहीर केलेले आहेत. रात्री 10 वाजता 5 वाजता जसं त्यांना त्यांनी हे बघितलं टाइमानुसार ते त्यांच्या निकाल डिक्लेअर केलेले. ठीक आहे. म्हणजे यावेळी थोड्याशा गोष्टी पेसमध्ये चाललेल्या आहेत. मग पुढे काय म्हटले, सिन्स द कॅप रजिस्ट्रेशन प्रोसेस हॅज ऑलरेडी स्टार्टेड, कॅपची प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली. इंटायर सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप इज नाउ एक्सपेक्टेड टू कम्प्लीट बाय एंड ऑफ ऑगस्ट एंडिंग पर्यंत तुमची पूर्ण प्रोसेस संपणार आहे बाळांनो कॅप राऊंडची. फक्त कॅप राऊंडची, स्पॉट राऊंडची नाही, आयएलएसची नाही. ठीक आहे. ती संपेल तुमची सप्टेंबर एंडिंग पर्यंत. ठीक आहे. पण आता आपण एक्झॅक्ट तारखा बघूया बाळांनो. सीईटी सेलचं काय स्टेटमेंट आहे बघा. द सीईटी सेल इज वर्किंग with the objective of completing the admission progress in a timely manner and ensuring the smooth experience for the candidate. काही स्मूथ एक्सपिरियन्स नाही बाळांनो. मुलांचा जेई मेनचा स्कोर फेच नाही होते. मुलांचा जेई मेनच्या स्कोरवरती आणि आधार कार्डवरतीचं नाव डिफरंट आहे, एक तरी स्पेलिंग मिस्टेक आहे तरी ते जेईचा स्कोर हे करत नाही, फेच करत नाही. मग तिथं स्टुडंट काय करणार आहेत, एससी सेंटर वाले सांगतात की तुम्ही एनटीए ला कॉल करा, एनटीए सांगतो आता आम्ही नाही काही करणार, स्टुडंट ड्रॉप करताय जेईचा स्कोर, है ना. ठीक आहे. चला आता एक्झॅक्ट आपण शेड्यूल बघूया. आतापर्यंत काय शेड्यूल आलेले की तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन 2 तारखेपासून तर 12 तारखेपर्यंत चालणार आहे. ठीक आहे. आता ऑलमोस्ट तुमचं आता ज्यांनी रजिस्टर केलं नसेल लवकरात लवकर रजिस्टर करा बाळांनो. शेवटच्या मोमेंटची वाट नका बघू. ठीक आहे. किंवा व्हेरिफिकेशनसाठी शेवटच्या मोमेंटची वाट नका बघू. आता तुम्हाला रजिस्ट्रेशन व्हेरिफिकेशन संपवायचंय 10-11 तारखेपर्यंत. काय ही डेट एक्सटेंड होईल का? 100% होईल बाळांनो. दरवर्षी एक्सटेंड होतात या डेट्स. ठीक आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची 13 तारीख दिलेली लास्ट डेट, ही पण थोडीफार एक्सटेंड होईल बाळांनो. त्यानंतर तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 15 तारखेला येणार आहे ऍज पर सीईटी सेल. 16 तारखेपासून ते 18 तारखेपर्यंत तुम्हाला ग्रीव्हन्सेस रेज करायचे आणि 20 तारखेला तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होणार आहे. या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. ठीक आहे. याच्या नंतरचं जे शेड्यूल असणार आहे ना ते खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो. हे तर जस्ट एक रजिस्ट्रेशन शेड्यूल आहे बाळांनो, याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही आहे. याच्या नंतरचं जे शेड्यूल असणार आहे ते खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्याच्यात सगळ्यात पहिली स्टेप जी असणार आहे बाळांनो ती म्हणजे तुमची ऑप्शन फॉर्म, कोर ऑफ ऍडमिशन प्रोसेस. हे ऑप्शन फॉर्मच तुमचं डिसाईड करणार आहे तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये जाणार. ऑप्शन फॉर्म म्हणजेच तुमचं काय असतं बाळांनो, कॉलेज लिस्ट. कॉलेज लिस्ट तुमचं डिसाईड करेल की तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये जाणार. जितकी चांगली कॉलेज लिस्ट तितकं तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल, इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर स्कोर. ठीक आहे. आता चांगली कॉलेज लिस्ट म्हणजे असं आहे का, मी सीओईपी टाकून ठेवलं माझ्या कॉलेज लिस्टमध्ये, व्हीजेटीआय टाकलं, माझे पर्सेंटाईल 60 आहेत समजा, है ना. आणि मी कॉलेजेस कोणते टाकले, सीओईपी, व्हीजेटीआय, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजे सौम्या, डीजे सांगवी, थाडोमल, एसपीआयटी, हे सगळे कॉलेजेस टाकून ठेवले मी माझ्या लिस्टमध्ये. ही तुम्ही काय म्हणणार, सर बेस्ट लिस्ट आहे, महाराष्ट्राचे चांगले कॉलेजेस टाकलेत मी, मला जे पाहिजे तेच कॉलेज टाकले आणि 60% नुसार माझी पर्सेंटाईल 60 आहे आणि मी हे कॉलेज टाकलेले आहेत. ही वर्स्ट लिस्ट आहे बाळांनो, एक सुद्धा कॉलेज लागणार नाही. आता लॉस काय होईल बघा. आता 60% वाल्याने कॉलेजेस कोणते टाकले पाहिजे, 60% वाल्याने कॉलेज कोणते टाकले पाहिजे, 50% पासून तर 70% कॉलेजेस त्याला टाकायचे. आपल्या पर्सेंटाईल पेक्षा थोडेसे हायर पर्सेंटाईलचे आणि आपल्या पर्सेंटाईल पेक्षा थोडेसे लोअर पर्सेंटाईलचे, जेणेकरून कट ऑफ थोडासा लो गेला तर आपला फायदा होईल, जेणेकरून कट ऑफ थोडा हाय गेला तरी आपला फायदा होईल, कारण आपण एक रेंज टाकलेली आहे. आता होणार काय बघा, 60% वाल्याने जर हे कॉलेजेस टाकून ठेवले पहिल्या राऊंडला तर याला हे कॉलेज लागणारच नाही, कारण हे सगळे 99 ला क्लोज होणार आहेत, है ना. लागणार तर नाही, 100% नाही लागणार. पण
त्याला जे लागणारे होते 50 ते 70 पर्सेंटाईलचे सेकंड राऊंडला ते सुद्धा नाही लागणार. का नाही लागणार? कारण हे सगळे सीट्स बुक होऊन जातील सेकंड राऊंडला. त्याला कुठं जावं लागेल? 50 पेक्षा खाली जावं लागेल. त्याला 40 पर्सेंटाईल 30 पर्सेंटाईलचे कॉलेजेस त्याला घ्यावे लागतील. जिथं त्याला कोणते कॉलेजेस भेटत होते? जिथं कोणते भेटत होते त्याला? 50 ते 60 पर्सेंटाईलचे चांगले कॉलेजेस भेटत होते. त्याला ते भेटणार नाही. का भेटणार नाही? चुकीच्या कॉलेज लिस्टमुळे. नको ते कॉलेजेस टाकून ठेवले. आता 60-70 पर्सेंटाईल वाल्याने सीओईपी टाकणं खूप चुकीची गोष्ट आहे. पीआयसीटी टाकणं खूप चुकीची गोष्ट आहे बाळांनो. तुम्ही ते टाकून ठेवताय. बाकीचे कॉलेज का नाही टाकत जे तुम्हाला लागणार आहेत ते? जे लागणारे असतात ना ते पण सेकंड राऊंडला बुक होऊन गेलेले असतात बाळांनो. तिथं जागा उरत नाही. या गोष्टीला समजून घ्या, है ना. आणि भरपूर विद्यार्थी असे ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल आहेत ना ते पण चुका करतात. आता मागच्या वर्षी DY पाटीलला वरती टाकून ठेवलं होतं विद्यार्थ्याने, त्याच्यानंतर PCCOE ला टाकलं आणि त्याच्यानंतर VIT ला टाकलं, है ना. ठीक आहे, PCCOE VIT ची लेवल ऑलमोस्ट सेम आहे, पण DY पाटील त्याने वरती टाकून ठेवलं. DY पाटील वरती टाकताच त्याचं DY पाटील लॉक होऊन गेलं. नेक्स्ट राऊंडला PCCOE ला पण जागा खाली नव्हत्या आणि VIT ला पण नव्हत्या. बल्कि कट ऑफ वाढून गेलं PCCOE आणि VITचं या चुकीमुळे. मग आता झालं काय बाळांनो? त्याला जे कॉलेज भेटणार होतं ते कॉलेज भेटलं नाही. हा असतो ऑप्शन फॉर्म, ही असते कॉलेज लिस्ट. याच्यामध्ये एक चूक तुमचं पूर्ण ऍडमिशन कॅन्सल करून देते बाळांनो, किंवा चुकीच्या कॉलेजमध्ये घेऊन जाते. आता याच गोष्टीला सोपं करण्यासाठी बाळांनो आपण महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे. आता ती बॅच क्लोज होणार आहे. लवकरात लवकर रजिस्टर करा जे पण विद्यार्थी इंटरेस्टेड असतील. ठीक आहे, जरी कमी पर्सेंटाईल असेल तरी एक टॉप टियर कॉलेजमध्ये CSIT पॉसिबल आहे बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकता. विद्यार्थ्यांचे कमी पर्सेंटाईल वरती सुद्धा ते आज चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय. फक्त एक गोष्ट व्यवस्थित केली, कॉलेज काउन्सिलिंग व्यवस्थित केली, पर्सनल काउन्सिलर कडून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून घेतली बाळांनो. ठीक आहे, त्यांना कॅप राऊंड व्यवस्थित खेळले, पर्सनल काउन्सिलिंग मधून स्पॉट राऊंड व्यवस्थित खेळले, ILS राऊंड व्यवस्थित केले आणि स्टार्टिंग पासून तर सप्टेंबर एंडिंग पर्यंत आम्ही त्यांच्या सोबत होतो बाळांनो. जोपर्यंत त्यांना चांगलं कॉलेज भेटत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत सुद्धा राहू. म्हणून तुम्ही नक्कीच एनरोल करू शकता. ठीक आहे, वाटल्यास तुम्हाला कुठून दुसऱ्या ठिकाणून चांगलं वाटत असेल काउन्सिलिंग, तिथून पण रजिस्टर करू शकता ना बाळांनो. असं नाही की इथूनच रजिस्टर करायचंय. तुम्हाला जिथं चांगलं वाटत असेल तिथून करू शकता. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांना तेवढा एक्सपिरियन्स आहे का? कारण आता बरेचसे कॉलेजचे स्टुडंट काउन्सिलिंग करायला लागून जातात. 8 ते 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे का त्यांना? जर असेल तर तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा करून घेऊ शकतात बाळांनो. कारण तुमच्या समोर पूर्ण अंधार आहे. आता तुम्हाला नाही माहित पुढे गोष्टी कशा घडणार आहेत आणि त्या अंधारामध्ये कोणीतरी तुमचा हात पकडून तुम्हाला एक चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवणारा असणं गरजेचं आहे बाळांनो. आपण तुमच्या काउन्सिलिंग मध्ये डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप फीज सगळ्या गोष्टी कव्हर करतो. स्कॉलरशिप सुद्धा बाळांनो, जिथं 2 ते 3 लाख रुपये फीज असते विद्यार्थ्यांची ती 0 होऊन जाते बाळांनो, है ना. फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अपॉइंट केले जातात जे नेहमी तुमच्या सोबत असतात. एनी टाइम तुम्ही त्यांना तुमचे डाऊट्स विचारू शकतात, कॉल करू शकतात, मेसेज करू शकतात. ते नेहमी तुम्हाला रिस्पॉन्ड करतील. तुमची कॉलेज लिस्ट आपणच बनवतो बाळांनो. तुमचे पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचे, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचे, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट वगैरे बनते. तीच लिस्ट तुम्हाला फक्त CET सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण आपल्याला चांगलं कॉलेज लागण्याची संधी वाढून जाते. जरी हाय पर्सेंटाईल असतील, लो पर्सेंटाईल असतील बाळांनो, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. जर हे 50% काम व्यवस्थित केलं तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तुमच्या आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू बाळांनो. इथं एक चूक तुम्हाला खूप महाग पडेल. फक्त हा 4 वर्षाचा प्रश्न नाही बाळांनो, नेक्स्ट 20 वर्षाचा प्रश्न आहे. या गोष्टीला तुम्हाला समजून घ्यावा लागेल. काही डाऊट असतील तुम्ही मला व्हॉट्सअपवर विचारू शकता. व्हॉट्सअपचा नंबर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे. 9373556121. प्लीज मला व्हॉट्सअप करा. कॉल रिसीव्ह करणं शक्य नाही या मोमेंटला. चला, आता ऑप्शन फॉर्मची तारीख काय असू शकते बाळांनो? ऑप्शन फॉर्मची तारीख तुमची असणार आहे 25 जुलैपासून. 25 जुलैपासून तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा असेल, कारण प्रोव्हिजनल फायनल मेरिट लिस्टच्या डेट एक्सटेंड होतील आणि तुमचं 25 जुलैपासून तुम्हाला कॉलेज अपलोड करावं लागेल बाळांनो. जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल्ड आहेत, जसं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल लगेच त्यांच्या डिटेल्स घेतल्या जातील. 4 ते 5 दिवसात त्यांची कॉलेज लिस्ट डिलिव्हर होईल. कारण 4 ते 5 दिवस लागतात एका विद्यार्थ्याची कॉलेज लिस्ट बनवायला, है ना. 4 ते 5 दिवसात त्यांची कॉलेज लिस्ट डिलिव्हर होऊन जाईल व्हॉट्सअपवरती, है ना. म्हणजे ते आरामात एक्सपेक्ट करू शकतील 20-22 तारखेला त्यांना त्यांची कॉलेज लिस्ट भेटून जाईल. 4-5 दिवस असतील त्यांच्याकडे, त्यांना काही चेंजेस करायचे राहिले तर, आणि 25 तारखेला ते अपलोड करू शकतील. ठीक आहे, आता ऑप्शन फॉर्म तुमचा 25 तारखेला हे होणार आहे बाळांनो. त्यानंतर कॅप अलॉटमेंट 1. आता ऑप्शन फॉर्म अपलोड केल्यानंतर तुमचं 4 ते 5 दिवसात तुमचा कॅपचा अलॉटमेंट 1 लागून जातो बाळांनो. म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलंय हे तुम्हाला समजून जातं. आता 25 पासून तर 27-28 पर्यंत तुमचं ऑप्शन फॉर्म फिलिंग चालेल. त्यानंतर बाळांनो 31 जुलैला 31 जुलैला तुमचं कॅप राऊंड 1 ची अलॉटमेंट लागून जाईल की तुम्हाला कोणतं कॉलेज लागलंय हे कॅप राऊंड 1 ला तुम्हाला समजून जाईल बाळांनो. त्यानंतर परत 3 ऑप्शन तुमच्या समोर खुलतील. कोणते? फ्रीज,
है ना, फ्लोट आणि ऑटो फ्रीज. काय असतात बाळांनो हे तीन ऑप्शन? फ्रीज म्हणजे तुम्हाला ते कॉलेज पाहिजे ते बुक करून घ्यायचे, तुम्हाला नेक्स्ट राऊंडला नाही जायचं, तुम्हाला कॅप राऊंडच्या बाहेर पडायचंय, त्याला म्हणतात फ्रीज बाळांनो. फ्लोट म्हणजे जे कॉलेज भेटलंय ते मला पाहिजे पण मला नेक्स्ट राऊंडला जर अजून चांगलं भेटलं तर माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे. अजून चांगलं कॉलेज म्हणजे काय रे बाळांनो? समजा 30 कॉलेजेसची लिस्ट टाकली आणि तुम्हाला या राऊंडला तुम्हाला 18 नंबरचं कॉलेज भेटलं. जर नेक्स्ट राऊंडला तुम्हाला 1 ते 17 मधलं कोणतंही भेटलं, 18 नंबरचं कॅन्सल होऊन जाईल व 1 ते 17 मधलं कन्सिडर होईल. तुमच्या कॉलेजला लागण्यापेक्षा बेटर लेवलचं कॉलेज, त्याच्यावरतीचे कॉलेजेस बेसिकली, है ना. तर हे झालं तुमचं कॅप राऊंड 1चं अलॉटमेंट बाळांनो. त्याच्यानंतर फ्रीज, फ्लोट, ऑटो फ्रीज म्हणजे ऑटोमॅटिक बुक होऊन जातं जर तुम्हाला राऊंड 1ला पहिल्याच नंबरचं कॉलेज लागलं तर. त्यानंतर कॅप राऊंड 2चं अलॉटमेंट, 1 आणि 2च्या अलॉटमेंटमध्ये बाळांनो फ्रीज, फ्लोट या सगळ्या प्रोसेस चालतात. सीट मॅट्रिक्स, वॅकंट सीट, आता कॅप राऊंड 1 मध्ये जेवढ्या सीट्स झाल्या, कॅप राऊंड 2 मध्ये किती उरलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला तेवढ्या 7-8 दिवसात सांगितलं जातं. आता एक गोष्ट लक्षात घ्या बाळांनो, ठीक आहे. कॅप राऊंड 1 मध्ये समजा, कॅप 1 मध्ये जस्ट अ सेकंड, कॅप राऊंड 1 मध्ये 80% सीट्स तुमच्या बुक होऊन जातात बाळांनो. म्हणजे काय करतात, स्टुडंट फ्लोट करतात, है ना. मग कॅप राऊंड 2 मध्ये खूप कमी सीट्स वॅकंट असतात, कॅप राऊंड 3 मध्ये अजून कमी असतात आणि कॅप राऊंड 4 मध्ये अजून कमी असतात बाळांनो, ठीक आहे. कॅप 2चा अलॉटमेंट तुम्ही एक्सपेक्ट करा बाळांनो 10 ऑगस्ट पर्यंत. केव्हापर्यंत? 10 ऑगस्ट पर्यंत, ठीक आहे. त्याच्यानंतर काय रे बाळांनो, त्याच्यानंतर परत ती प्रोसेस सुरू होऊन जाईल तुमची, कशाची? फ्रीज, फ्लोट, ऑटो फ्रीज वगैरेची ती प्रोसेस तुमची सुरू होऊन जाईल. आता कॅप 2 नंतर ती प्रोसेस सुरू होऊन जाईल, तरी तुमचे 10 दिवस आरामात गेलते. कॅप 3 तुमचं 20 ऑगस्टला तुम्ही एक्सपेक्ट करा बाळांनो. केव्हा? 20 ऑगस्टला तुमचं कॅप 3 ला होऊन जाईल बाळांनो, है ना. त्यानंतर परत 10 दिवस काय प्रोसेस चालेल? फ्रीज करा, फ्लोट करा, हे त्या गोष्टी. 30 ऑगस्ट पर्यंत तुमचे सगळे कॅप राऊंड संपून जातील. म्हणजे तुमचा राऊंड 4 केव्हा होईल बाळांनो? 30 ऑगस्टला. 30 ऑगस्टला राऊंड 4 झाल्यानंतर त्यानंतर तुमचं काय असेल? स्पॉटमध्ये तुम्ही जाणार. कशामध्ये जाणार? स्पॉटमध्ये जाणार. कॅपमध्ये जे सीट्स कॅन्सल होतील बाळांनो ते कशामध्ये येतील? स्पॉटमध्ये येतील, ठीक आहे. आता स्पॉटमध्ये खूप जास्त सीट्स असतात का बाळांनो? नाही, 1-2 सीट्स असतात प्रत्येक ब्रांचेसचे. त्यांचे कट ऑफ्स खाली येतात का? 100% खाली येतात का? आता याचं रिझन सांगतो. आता पूर्ण महाराष्ट्रात जेव्हा एका कॉलेजसाठी, एका सीटसाठी अप्लाय करतात तेव्हा हजारो विद्यार्थी अप्लाय करतात बाळांनो. 70,000 80,000 विद्यार्थी अप्लाय करतात. पण स्पॉटसाठी त्या दिवशी प्रेझेंट किती असतात बाळांनो? फक्त 60 ते 70 विद्यार्थी प्रेझेंट असतात. आणि त्यांच्यामध्ये पण ज्याचे चांगले पर्सेंटाईल असले त्याला ते 1-2 सीट्स भेटून जातात बाळांनो. पण असंही का की स्पॉटमध्ये नेहमी कट ऑफ डाऊन होणार आहे? नाही. आता समजा काही कॉलेजचा 95 असतो तो त्यांचा 92 होऊन जातो, 90 होऊन जातं बाळांनो. आता सगळ्यात ड्रॉप केव्हा होतात? ही एकदम खाली केव्हा जातात बाळांनो? जेव्हा तिथं कोणी प्रेझेंटच नसलं त्या पर्सेंटाईलचं, म्हणून ते खाली जातात. फॉर एक्झाम्पल आता व्हीआयटीचं फॉर एक्झाम्पल सीएस आहे. सीएसचं कट ऑफ लास्ट राऊंडला, राऊंड 4ला किती? 94 क्लोज झालेलं आहे. आता चेक करतील की 93चं कोणी आलेलं आहे का इथं, 92चं कोणी आलंय का, 91चं कोणी आलंय का. जेवढं खाली खाली जाता येईल जेवढं कधी कधी 80 पर्यंत पण पोहोचून जाईल जर स्टुडंटच नाही आले राहिले तर. पण किती सीट्स? 1 किंवा 2 सीट्स बस, है ना. स्पॉट राऊंड इज अ लकी राऊंड, है ना. स्पॉटमध्ये होतच ऍडमिशन, असं आहे का? नाही. म्हणून तुम्हाला कॅपमध्ये ऍडमिशन बुक करून घ्यायचं, त्यानंतर स्पॉटमध्ये जाऊ आपण, काय प्रॉब्लेम आहे, है ना. स्पॉटमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये झालं तर आपण डॉक्युमेंट्स रिटर्न घेऊन घेऊ, पैसे रिटर्न भेटून जातात आपल्याला ते कॅपमध्ये जे भरलेले असतात ते. काही घाबरायची गरज नाही. कॅपमध्ये आपल्याला कॉलेज बुक करणं गरजेचं आहे, कारण आपण विदाऊट कॉलेज बुकिंग स्पॉटमध्ये नाही जाऊ शकत, ऍडमिशन नाही भेटणार. म्हणजे चान्सेस खूप कमी असतात डायरेक्ट स्पॉटचे, है ना. तर कॅपमध्ये कॉलेज बुक करायचं, त्यानंतर स्पॉट राऊंड नक्की खेळायचं. असं नाही म्हणत मी की स्पॉट राऊंड नका खेळू, 100% आपल्याला खेळायचं आहे. पण केव्हा? कॅपमध्ये कॉलेज बुक झाल्यानंतर, है ना. ठीक आहे. ते आता हे झालं तुमचं स्पॉट आयएलएस, है ना. आयएलएस म्हणजे काय? आयएलएस म्हणजे काय रे बाळांनो? आयएलएस म्हणजे कम्प्लीट डिफरंट सीट्स असतात, इन्स्टिट्यूट लेवल सीट्स असतात. इथं तुम्हाला ओपनच्या 2x किंवा 3x फीस द्यावी लागते. 2x किंवा 3x फीस तुम्हाला द्यावी लागते ऍज कम्पेअर टू ओपन, है ना. म्हणजे फीस याची खूप जास्त हायर असते बाळांनो. पण ही दरवर्षी तुम्हाला द्यावी लागते 2x 3x, ठीक आहे. मॅनेजमेंटचं कसं असतं? 1 टाइम तुम्हाला डोनेशन पण द्यावं लागतं आणि दरवर्षाची फीस तुम्हाला द्यावी लागते जी नॉर्मल ओपनची असते. पण आयएलएस मध्ये काय असतं? डोनेशन नाही द्यावं लागत, पण दरवर्षी तुम्हाला ओपनच्या 2x किंवा 3x फीस तुम्हाला द्यावी लागते. फॉर एक्झाम्पल मॅनेजमेंटमध्ये, फॉर एक्झाम्पल तुम्ही एबीसी नावाचं कॉलेज आहे, त्याच्यामध्ये मॅनेजमेंट घेताय, एकच दम तुम्हाला सांगतील की आम्हाला 20 लाख रुपये द्या डोनेशन आणि त्यानंतर तुम्ही ओपनची फीस पे करा. आता आयएलएस मध्ये कसं असेल बाळांनो? तुम्ही आम्हाला डोनेशन नका देऊ, पण जी ओपनची समजा 2 लाख रुपये फीज आहे, दरवर्षी तुम्ही 6-6 लाख रुपये आम्हाला देत जा. 2x किंवा 3x, 4 लाख रुपये किंवा 6 लाख रुपये. आता असं खाणं काय आणि असं खाणं काय गोष्ट एकच आहे बाळांनो, सेमच पडतं, है ना. स्पॉट मॅनेजमेंट आणि आयएलएस थोडंसं महागडं पडतं, है ना. जर
तुमच्याकडे आर्थिक स्थिती तुमची चांगली असेल तर तुम्ही IELTS मॅनेजमेंटसाठी ट्राय करा बाळांनो. अदरवाईज कॅप राऊंड आणि स्पॉट राऊंड मध्येच आपण चांगलं कॉलेज क्रॅक करण्याचा प्रयत्न करू. जरी तुमचे लो स्कोर असेल बाळांनो, जरी हाय स्कोर असेल, जर बेस्ट कॉलेज लिस्ट बनवली, बेस्ट काउन्सिलिंग केली, तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. नक्कीच तुम्ही रजिस्टर करू शकता बाळांनो. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आतापर्यंत पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे, तुम्हाला पण फायदा होईल या गोष्टीचे मी तुम्हाला गॅरंटी देतो. 8 वर्षापेक्षा जास्तचा एक्सपिरियन्स आहे, 1 लाख पेक्षा जास्त स्टुडंट मेंटर केलेले आहेत. ठीक आहे, नक्कीच तुम्ही एनरोल करू शकतात. काही अडचण आली पूर्ण टीम तुमच्या सोबत असते बाळांनो, जेणेकरून तुम्हाला चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवता येईल. कॅप राऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.